राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल खासगी सावकाराच्या विषय गांभीर्याने मांडला गेला. परंतु या गंभीर विषय मांडायला अधिवेशनात काही तास झाले असताना चोपडा शहरात खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शहरातील 27 वर्षीय युवकाने घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी मयत तरुणाने आत्महत्या करण्याचं कारण संदर्भात चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती चिठ्ठी त्याच्या खिशात सापडली. चोपडा शहर व तालुक्यात खासगी सावकारीच्या जाचाला कंटाळून याआधी देखील आत्महत्या झालेल्या आहेत. खासगी सावकारांवर कारवाई झाली असती तर असे घटना घडल्या नसत्यात, अशी चर्चा आता शहरात होताना दिसून येत आहे. चोपडा शहर पोलीस स्टेशनला या संदर्भात प्रथमतः अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. मयत युवकाचे कुटुंबातील नागरिकांनी फिर्याद दिल्यावर पुढील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले. तर चोपडा शहरामध्ये काल एका युवकाने खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या संदर्भात काय असेल? लोहियानगर चोपडा या ठिकाणी राहणारा योगेश सुनील चौधरी, वय 27 वर्ष आहे. यांनी त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि त्याच्याबद्दल चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांनी मरण्याच्या अगोदर एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. कुणाकडून तरी त्यांनी उसने पैसे घेतले होते आणि त्या व्यक्तीने त्याला पैसे वसूल करण्यासाठी किंवा व्याजासाठी त्रास दिल्याची त्याच्यामध्ये असं एक नमूद आहे. तर आज सकाळी पोस्टमॉर्टम झालेला आहे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांचे जे आई वडील असतील ते काय तक्रार देतात त्याप्रमाणे पुढची कायदेशीर कारवाई होऊन जाईल. सर, चोपडा शहर आणि तालुक्यात वाईट सावकाराचे बरेचसे सावकार आहेत. त्यांच्यामुळे बऱ्याच जणांना असे त्रास होतो आणि अशा त्रासामुळे काही जण आत्महत्याच्या प्रवृत्त होतात. अशासाठी आपण काय आवाहन करू शकतो? जर कोणी असं खाजगी सावकार पैशाच्या वसुलीसाठी त्रास देत असेल तर किंवा अव्वाच्या सव्वा काही व्याज घेत असेल तर निश्चित पुढं येऊन तक्रार करावी. आम्ही 100% त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करू आणि अशी कोणी अत्याचार करणार नाही याची प्रतिबंध करू.